नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज तुम्ही थंबनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे। आज आपण मुरमुरामध्ये कच्चा बटाटा घालून अगदी झटपट होणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रौढांपर्यंत सर्वांना आवडणारी एक मस्त अशी रेसिपी बनवते, जी की तुम्ही यापूर्वी कधी बनवली नसेल आणि खाल्लीसुद्धा नसेल। तर त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। झटपटसुद्धा बनते आणि खायला म्हणाल तर जितकी दिसायला दिसते त्याच्यापेक्षा सुद्धा खूपच चविष्ट अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी वेळ न करता रेसिपीला सुरुवात करू। रेसिपी सुंदर आहे आणि सोपी आहे। तर इथे पहा, आपण सुरुवातीला एक कच्चा बटाटा घेतलेला आहे। आता हा बटाटा आपल्याला काय करायचं, स्वच्छ धुवून साल काढून पाण्यामध्ये किसून घ्यायचं आहे, जेणेकरून हा बटाटा काळा पडणार नाही। तर आता बटाटा पाण्यामध्येच आपण किसलेला ठेवून द्यायचा साईडला आणि लगेच एका बाउलमध्ये मोठ्या किंवा एका भांड्यामध्ये आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही जितक्या लोकांसाठी बनवताय त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही इथे बटाटा आणि मुरमुरे घ्यायचे आहेत। तर 1 वाटी मी इथे मुरमुरे घेतलेत आणि 1 वाटी इथे किसलेला बटाटा घेतलेला आहे। तर पाणी पूर्ण काढून टाकलं आणि पूर्णपणे जो बटाट्याचा किस आहे तो निथळवून घेतलेला आहे, असा पिळून घेतला आणि त्याच्यानंतर तो आपल्याला या मुरमुऱ्यामध्ये घालून घ्यायचा आहे। पाणी सुरुवातीला बिलकुलही वापरायचं नाही। तर आता ना या मुरमुऱ्यांमध्ये हा बटाटा जो घातला आहे तो पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे आपले हे मुरमुरे जे आहेत ते सुद्धा या बटाट्याच्या आतमधील जे पाण्याचा अंश आहे त्याच्यामुळे छान मऊसूत होतात। तर इथे पाहू शकता, व्यवस्थित अगदी हाताने आपण मिक्स करून घेतलं। आता पुढे पहा, हे ना आपल्याला एक 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवलं तुम्ही तरीही चालेल, किंवा 5 मिनटासाठी। तर छान अगदी पाणी पूर्णपणे मुरमुऱ्यामध्ये शोषून घेतलं जातं आणि मुरमुरे मऊ होतात। तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची आपल्याला। तर इथे कांदा घेतला आहे। आता मी इथे छोटे कांदे होते म्हणून 2 घेतलेले आहेत। 1 कांदा मोठा घेतला तरीही चालेल। तर इथे पहा, मी कांदा अगदी बारीक असा कट करून घेते आणि याच्यानंतर आपल्याला बाकीचे सुद्धा लागणारे जिन्नस ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। तर इथे अगदी व्यवस्थित बारीक कट करून कांदा घेऊ शकता, किंवा मग तुम्ही चॉपरमधून सुद्धा बारीक कट करून घेऊ शकता। शक्यतो इथे अजिबात मोठा जास्त ठेवायचा नाही, बारीकच करून घ्यायचा। आता इथे मिरच्यासुद्धा पहा, तिखट मिरच्या आहेत, 3च मिरच्या मी घेतलेल्या आहेत। जर लहान मुलं खात असतील तर मिरची ठेचूनच वापरा, म्हणजे बऱ्यापैकी असे अख्खी मिरचीचे तुकडे पटकन मुलांच्या लहान तोंडामध्ये जातात आणि मग परत दुसऱ्या वेळी खायची इच्छा नाही होत तिखट लागलं तर जास्त। त्याच्यामुळे जर तुम्हाला या सुरीची लिंक हवी असेल, सुरी चाकू जो आहे मी वापरते तो इतकी भारी त्याची क्वालिटी आहे, तुम्हाला लिंक हवी असेल तर मी तुम्हाला प्रोडक्ट टॅग करते किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की तुम्ही तिथे पाहू शकतात। तर इथे पहा, टोमॅटो कट करून घेतला, अगदी बारीक एकच घेतलेला आहे। मिरची, कांदा, टोमॅटो कट करून झाला। आता इथे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे, तीसुद्धा व्यवस्थित अशी बारीक कट करून घ्यायची। तर ती कट करून घेतली। सगळे जिन्नस आपले इथे कट करून घेऊन झाले। लगेच इथे एक 5 मिनटं 10 मिनटं झाली होती आणि बऱ्यापैकी मुरमुऱ्यानं पाणी सगळं आपलं बटाट्यामधील शोषून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये सगळे जिन्नस घालून घेऊया, कट केलेले कांदा, मिरची, टोमॅटो, भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। त्या अगोदर काही बेसिक मसाले घालूया। हळद पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं, अगदी किंचितशी थोडीशी पाव चम्मच इतकी मिरची पावडर घातली आहे चवीसाठी आणि कलरसाठी, आणि इथे आपल्याला 2 चम्मच इतकं बेसन वापरायचं आहे। तर आता हे ना आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, पाणी बिलकुल वापरायचं नाही। आणि 2 चम्मच इथं आपण दही घालून घेतलेलं आहे, जर जास्त आंबट असेल तर 1च चम्मच घाला। आता इथे पहा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला याचे ना थिकनेस बघून घ्यायचं आहे, जास्तसुद्धा लूज ठेवायचं नाही इथे। तर पहा, इथे मी सुरुवातीला बघते तर हातावरती मिश्रण घेतलं, तर अजून थोडंसं मिश्रण पाहू शकता, याच्यामध्ये पीठ घालण्याची गरज आहे। तर याच्यामध्ये ना तुम्ही बेसन ॲड करू शकता एक्स्ट्रा, किंवा मग इथे तांदळाचं पीठ वगैरे असेल तरीही ॲड करू शकता। तर इथे पहा, मी आता अजून 2 चम्मच मोठे तांदळाचं पीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता आपलं बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता आपल्याला पाहू शकता, जास्तीचं पीठ वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण तयार करून घेतलं। आता आपल्याला काय करायचं आहे, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पहा, आणि छोटासा लिंबाच्या आकाराचा इतका गोळा काढून घ्यायचा। व्यवस्थित अगदी याचा दाबून मस्त सगळ्या बाजूनी चीर वगैरे अजिबात जाऊन द्यायची नाही, अशा पद्धतीने याच्या टिक्की बनवून घ्यायची आहेत। तर इथे पहा,
अशा पद्धतीने सर्व टिक्की आपण एक एक करून बनवून घेऊयात. बऱ्याच वेळा आपल्याला हाताला तेल लावायला लागणार आहे, कारण हे पीठ थोडंसं चिकटलं जातं हाताला, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला हे या पद्धतीनं सर्व टिक्की बनवून घ्यायचे. तर इथे पहा, मी आता एक एक करून सगळ्या पहिल्यांदा 4 ते 5 अशा टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. याच्याऐवजी तुम्ही हे मिश्रण ना आप्पे पात्रामध्ये थोडंसं याच्यामध्ये इनो किंवा सोडा टाकून आप्पेसुद्धा याचे बनवू शकता. तर इथे पाहू शकता मस्त अशा ह्या टिक्क्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. आता ना पॅन गरम करून घ्यायचा, तेल घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. पहा, जर तुम्हाला वाटलं डीप फ्राय करावं तर केलं तरीही चालेल, पण अशा पद्धतीनं शॅलो फ्राय करून घेतल्या की कमी तेलकट होतात आणि विशेष म्हणजे छान अगदी कुरकुरीत लागतात. आतूनसुद्धा व्यवस्थित पीठ शिजलं जातं आणि वरतूनसुद्धा मस्त कुरकुरीत लागतात. कलरसुद्धा काढून घेतला पहा, एक 5 मिनटानंतर आलटपलट करून दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतला. खूप छान कलर आला आणि दिसायलासुद्धा खूप मस्त दिसतात. जितका दिसायला मस्त दिसतं त्याच्यापेक्षा टेस्टलासुद्धा खूप भारी लागतात. आणि कच्चा बटाटा आणि इन्स्टंट होणारी रेसिपी, कच्चा बटाटा वापरला आहे, मुरमुरे घरामध्ये असतात किंवा मग पोहे जरी असले पोह्यापासूनसुद्धा तुम्ही हे बनवू शकतात. पोह्यामध्ये कच्चा बटाटा घालू शकता, मुरमुरे मध्ये कच्चा बटाटा वापरू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या साहित्यांमध्ये झटपट ही रेसिपी बनवू शकता. तर इथे पाहू शकता दोन्ही बॅचमध्ये मी थोडं थोडं असं बनवून सर्व टिक्की घेतलेल्या आहेत आणि खूप मस्त अशा टिक्की तयार झालेल्या आहेत. झटपट झालेत आणि टेस्टला तर अतिशय सुंदर लागतात. अजिबात तेलकट झालेले नाहीत. अगदी जवळून दाखवते पहा. आणि कमी तेल वापरून मस्त असा हा पदार्थ तयार केलेला आहे. मुलांना खूप जास्त आवडतो. घरातल्यांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रौढांपर्यंत सर्वजण खाऊ शकतील. सॉससोबत, दहीसोबत किंवा मग अगदी तुम्ही मायोनीजसोबत, तुम्हाला जसं आवडेल चटणीसोबत जसं आवडेल तसं खाऊ शकता किंवा मग असं जरी खाल्लं तरीही खूप भारी लागतात. तर आता इथे तोडूनसुद्धा दाखवते पहा. आतूनसुद्धा अगदी व्यवस्थित पीठ शिजलं गेलेलं आहे मस्त असं आणि वरतूनसुद्धा खूप छान अगदी कुरकुरीत झालेत. अजून कुरकुरीत हवे असतील तर लो फ्लेमवरती तुम्ही जास्त वेळ ठेवून कुरकुरीत करून खाऊ शकतात. कशी वाटली रेसिपी मला जरा कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये. आशा करते आजची रेसिपी आवडली असेल. चला मग उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.